हॅलो, हाय, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम ऑन माय चॅनेल. तर सकाळची सुरुवात झालेली आहे. तर खिडकीतून खूप छान असं ऊन येत होतं. तर त्याच्यानंतर आवरायला घेतलं. तर चहा ठेवलेला होता. मी चहा घेत होते आणि बटाटा पराठा पण करणार होतो. तर त्या पराठ्याची मी तयारी करत होते. फोडणीसाठी मी कढई गरम करायला ठेवली होती आणि बटाटे स्मॅश करून घेतले होते आणि फोडणीची तयारी करत आहेत. तर बटाट्याचे पराठे कोणाकोणाला आवडतात, तर खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. आणि कधी-कधी ना खूप आळस येऊन जातो की काय करूच असं वाटत नाही. पण काम केल्याशिवाय तर आपल्याला त्यावेळेस पर्यायच काहीच नसतो. काम नाही केला तरी खूप कंटाळा येतो आणि काम केला तरी खूप कंटाळा येतो. तर असं आहे चक्र सगळं. आणि इथे मी मम्मीला तयारी करू लागत आहे आणि तुम्ही बघू शकता की मी त्या बटाट्याला फोडणी देत आहे. स्मॅश करून बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्याची फोडणी देऊन आपण त्याच्यामध्ये स्टफिंग करणार आहोत. तर स्टफिंगसाठी रेडी झालेलं आहे. दिलेली आहे मी फोडणी त्याची आणि इकडे मम्मी बटाट्याचे पराठे करत आहे, आलू पराठे करत आहे. तर झाल्या होत्या चपात्या करून, त्याच्यानंतरनं त्यांनी स्टफिंग करून बटाट्याचे पराठे केले. आणि आपले मोगऱ्याचं झाड देखील खूप छान असं लागलेलं आहे. त्याला फुलं रोज 2-4 फुलं असे येतात. आणि आपले गणपती बाप्पाची क्यूट अशी मूर्ती आहे. आपल्या घरच्याच फुलाचा आपण त्याला मोगरा ठेवलेला आहे. ही महादेवाची पिंड आहे, जी की घरात आमच्या आहे. तर महादेवाच्या पिंडीबाबत जास्त माहिती नाही, पण उत्तरेला आहे आणि छोटी पिंड घरात असावी असं म्हणतात. तर त्याप्रमाणे ते आहे. तर नमस्कार केला देवाला आणि मी पुढच्या कामाला लागले माझा आवरून. तर इथं फरशी मी पुसून घेत आहे. बऱ्यापैकी सर्व कामं आम्ही घरातच करतो. मग ते धुणं असेल, भांडी असेल की क्लिनिंग असेल, सर्व काही घरात मी आणि मम्मी आम्ही दोघीच उरकून घेतो. कुठली मेड वगैरे घरात काहीच नाही आहे, कारण आवरायला सोपं पडतं. आणि आपण घरामध्ये एवढं काय म्हणजे इतकं करण्यासारखं नाही आहे. ठीक आहे, 2-4 माणसांचं आपण एवढं करू शकतो. आता मी भांडी धुतलेली आहेत आणि ओटानंतरनं मी क्लीन करून घेत आहे. माझं बऱ्यापैकी क्लिनिंग झालेलं आहे. दिवसभरासाठी मी तयार होत आहे. तर नंतरनं मला बाहेर पण जायचं आहे. त्याच्या अगोदर म्हटलं आवरून घ्यावं म्हणून मी आवरून घेतलं आहे. आणि झाडं कशी लावावीत, काय त्याला खत पाणी काय घालावं काहीच माहीत नाही. पण मोगऱ्याचं झाड तरीही छान लागलेलं आहे. त्याला फक्त काळी माती आहे आणि बाकीचं काहीच नाही आहे. पण तरी ते सप्टेंबरमध्ये ते रोप आणलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता ते छान फुलं त्याला यायला लागलेली आहेत. खूप छान त्याला फुलं रोज येतात. तर मनी प्लांटचं एक लावलेलं आहे ते. इथं मी एका माझ्या फ्रेंडची हेअरस्टाईल केलेली आहे. कशी झाली आहे हेअरस्टाईल, तर तिच्यावर मी ट्राय केली होती. थँक्यू. आजसाठी एवढंच आहे. बाय.